नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज मी नुकतीच रिलीज झालेली स्त्री 2 सरकटे का आतंक ही मूवी एक्सप्लेन करणार आहे. हा मूवी मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूवीच्या सुरुवातीला आपण चंदेरी गाव बघतो. सुरुवात नेमकी तिकडूनच होते जिथे स्त्री पार्ट 1 संपला असतो. पुन्हा एकदा स्त्री तिथे येते, पण यावेळेस तिला सन्मान दिला गेला असतो. तिथे लिहिलं असतं, ओ स्त्री रक्षा करना. स्त्री तिथे येते, पण हे सगळं बघून ती माघारी परतते. आपण तिथे बघू शकतो की अंडरग्राऊंडमधून कोणती तरी भयानक शक्ती जागृत झाली आणि आता चंदेरीवर मोठं संकट येणार आहे. पण यावेळेस शिकार मुलांची नाही तर मुलींची होणार होती. आता तिथं पूजा नावाची मॉडर्न मुलगी सिगरेट पीत असताना घराबाहेर पडते. तेव्हाच एक भयानक व्यक्ती, ज्याने पूर्ण शॉलने स्वतःला झाकलं असतं, तो तिथे येतो आणि त्याचं डोकं खाली त्या मुलीकडे फेकतो. तो भयानक दानव त्या मुलीला खिचून त्याच्या दुनियेत एका पोर्टलद्वारे नेतो. आता चंद्रीमध्ये नवीन संकटाने तोंड वर काढलं असतं. आता काही वर्षानंतर चंद्रीमध्ये स्त्रीचा आतंक पूर्णपणे संपला होता. मुली मुलांना स्त्री बनवून घाबरवत होत्या, मस्करी करत होत्या आणि मुली जरा मॉडर्न विचारांच्या पण झाल्या होत्या. चंदेरीमध्ये स्त्रीच्या सन्मानार्थ स्त्रीचा एक मोठा पुतळा बनवला जातो. स्त्रीच्या आवडत्या प्लेसेसना रुद्रभैयांनी लायब्ररी बनवल्या असतात. विकी आता चंदेरीचा रक्षक असतो. बिट्टूला चिट्टी नावाच्या मुलीवर प्रेम असतं, तर जना आता दिल्लीमध्ये भास्करसोबत म्हणजे भेडियासोबत आहे. म्हणजे भेडियाची आणि स्त्री 2ची टाईमलाईन एकच असते. जना 2 वर्षापासून दिल्लीमध्येच राहून IASची तयारी करत असतो. हे सगळं आपण भेडिया मूवीमध्ये ऑलरेडी बघितलंय. आता रुद्रभैयाला कोणीतरी पोस्टद्वारे चंदेरीपुरांची जे फाटलेली पानं होती ती पाठवतात. यात तो परत येईल असं लिहिलं असतं. विकी श्रद्धाच्या आठवणी टेरेसवर बसला असतोच, तर तिथं श्रद्धा पण येते. आपण बघतो की विकी समोर बिट्टू असतो, जो विकीला वॉर्न करण्यासाठी तिथे आला असतो की चंदेरीवरचं संकट अजून टळलं नाही. कोणती तरी शक्ती आहे जी परत येईल आणि चंदेरीवर संकट अजून कायम आहे. विकी यावर विश्वास करत नाही आणि बिट्टूला तिकडून पळून लावतो. विकीला श्रद्धावर खूप प्रेम असतं. तो तिच्याशिवाय इतर कुठल्या दुसऱ्या मुलीचा विचार करू शकणार नसतो. पण त्याचे वडील त्याला नेहमी लग्नाबद्दल फोर्स करायचे. एका रात्री बिट्टू चिट्टीला अंगाई गीत गाऊन झोपवत असतो आणि विकी बाहेर बाईकवर बसलेला असतो. तेव्हा तिथं भयानक दानव येऊन चिट्टीला घेऊन जातो. आतापर्यंतची शिकार तर त्याने खूप गपचूप केली होती, पण आताची शिकार त्याने सगळ्यांच्या देखत केली होती. त्यामुळं गावात चर्चा वाढल्या होत्या. भिंतीमध्ये त्या दानवामुळे एक खूप मोठा आकार बनला असतो, ज्यामुळं हे तर लक्षात येतं की तो भयानक दानव 8 ते 9 फुटाचा असावा. आता सगळे गाववाले चिट्टीचा शोध घेत असतात, तर तेव्हा रुद्रभैया पण त्यांची रिसर्च करत असतात. तर त्यांना एक मोठा पायाचा ठसा दिसतो. तिथं झोपलेला भिकारी चिट्टीचा सॉक्स दाखवून बोलतो की चिट्टीला घेऊन जाणारा सरकटाच आहे. आता या मूवीचं नाव सरकटे का आतंक का आहे हे तर तुम्हाला समजलं असेलच. सरकटा फक्त मुलींची शिकार करायचा. आजपर्यंत सगळ्यांना वाटत होतं की मुली शहरात जात आहे, पण असं नसतं. त्यांना तर सरकटा घेऊन जात होता त्याच्या दुनियेत. आता विकीला गावच्या महालाकडे जिथं स्त्री राहायची तिथं एक व्यक्ती धावत जाताना दिसतो. विकी त्या महालात जातो, तर तिथं श्रद्धा असते. तिला विकीशीच एकट्यात बोलायचं होतं. आता आपण तिथं एक जुनी आकृती बघतो, जिथं स्त्रीसोबत कोणीतरी असतं आणि एका छोट्या मुलीचा पण फोटो तिथे असतो आणि तिथं सरकटा पण असतो. म्हणजे ती आकृती खूप स्पेशल आहे आणि काहीतरी स्टोरी यामागं नक्कीच आहे. आता श्रद्धा विकीला सरकटा किती भयानक आहे याबद्दल वॉर्न करते. आता रुद्रभैया, बिट्टू, विकी बोलत असतात, तेव्हा रुद्रभैया चंदेरीपुरांच्या त्या हरवलेल्या पानांना दाखवून बोलतो की हे खूप जास्त भयानक आहे आणि त्यांना या सगळ्याला थांबवावं लागेल. तेव्हा विकी आणि श्रद्धामध्ये एक रोमॅन्टिक गाणं दाखवलं जातं, पण तेव्हा श्रद्धा एक भयानक डायन छलावा बनवून विकीच्या बोटाला चावते. तेव्हा तिथं रुद्रभैया आणि बिट्टू येतात आणि नोटीस करतात की तिथे फक्त विकीच आहे आणि दुसरं कोणीच नाही. विकीला पण आता कन्फ्युजन होतं, खरंच तिथं श्रद्धा होती की नाही. पण त्याच्याकडे फुलाच्या पाकळ्याचं पान असतं. त्यावरून त्याला खात्री पटते की जेही आता थोड्या वेळापूर्वी त्याच्यासोबत झालं होतं, तो त्याचा भ्रम नसून सत्य होतं. बिट्टू चिट्टीच्या चिंतेत असतो, तर तेव्हा त्याला ही आयडिया येते की सरकट्याला फक्त स्त्रीच नमवू शकते, कारण याआधी पण स्त्रीनेच सरकट्याला मारलं होतं.
चंदेरी गावात चंद्रभान नावाचा मुखिया म्हणजे एक सरपंच होता. त्याची खूप वाईट विचारसरणी होती बायकांबद्दल. त्याला लेडीज बंधनात असलेल्याच आवडायच्या, की त्यांनी चूल मूल पतीच्या गरजा भागवण्या इथपर्यंतच मर्यादित राहावं अशी त्याची थिंकिंग होती. त्याला नाच गाणं दारू या सगळ्या गोष्टीचा खूप शौक होता. एक वेश्या एक व्यक्तीच्या प्रेमात होती आणि ते दोघं लग्न करणार होते. पण ही गोष्ट चंद्रभानला पसंत नव्हती. म्हणून मग त्याने त्या वेश्येला आणि तिच्या प्रेमीला मारलं. ती वेश्या स्त्री बनली आणि तिने चंद्रभानचा गळा कापून त्याची हत्या केली आणि त्याच्या पंटरांनाही मारून सगळ्यांना महालाच्या जमिनीच्या 2 गज खाली गाडलं. स्त्री गेल्यानंतर हाच चंद्रभान म्हणजे सरकटा जागृत झाला असतो आणि स्त्रीने आता तिथला धुमाकूळ बंद केल्यामुळं सरकटाने त्याचा आतंक तिथं वाढवला होता आणि तो मॉडर्न मुलींनाच त्याची शिकार बनवायचा. सगळी स्टोरी माहिती पडल्यावर त्यांना स्त्रीला शोधायचं असतं, पण तिला फक्त जनाच शोधू शकतो, कारण स्त्रीने त्याला याआधी पजेस केलं होतं. आता तुम्हाला भेडिया मूवीचा पोस्ट क्रेडिट सीन आठवत असेल. तिथं जनाच्या शोधात विकी आणि बिट्टू आलेले असतात. म्हणजे दोन्हीच्या टाईमलाईन सेमच आहे. हे दोघे भास्करला भेडियाच्या रूपात बघतात आणि भेडिया तिकडून पळून जातो. पण बिट्टू आणि विकीला हे माहिती नाही की भेडिया एक मनुष्य आहे, एक इच्छाधारी भेडिया. आता विकी आणि बिट्टू जनाला खोटं बोलून चंदेरी घेऊन जातो. ते त्याला बोलतात की त्याला एका नाटकात स्पेशल अपीअरन्स द्यायचं आहे. आता त्याला शपथा देऊन सगळं सत्य सांगितलं जातं. त्याला सांगतात की तो एक ट्रॅकर टाईप्स आहे. तोच फक्त स्त्रीला शोधून काढू शकतो आणि मगच आपण स्त्रीच्या मदतीने सरकटेका आतंक थांबवू शकतो, कारण या व्यतिरिक्त त्यांच्याकडे दुसरं कुठलंच ऑप्शन नसतं. आता विकी, बिट्टू, जना बाईकवर बसून स्त्रीच्या शोधात त्याच महालात जातात. पण जनाला सरकटा येऊन घेऊन जातो, सगळ्यांना घाबरवतो आणि जनाला मारतो पण थोड्याच वेळात जना परत जिवंत होतो. पण यावेळेस त्याचे डोळे पांढरे असतात. तेव्हा अचानक जना सगळ्यांना तिकडून पडायला सांगतो आणि आता सगळे तिकडून पडतात आणि तेव्हा सरकटा त्याचं डोकं या लोकांवर हमला करायला पाठवतं. तेव्हा ते डोकं जनाच्या बॉम्बवर चावतं. ॲज इफ जना सगळ्या भूतप्रेतांसाठी एक इझी टार्गेट होता. रुद्रभैया जनाला दारूची बाटली सरकट्यावर टाकायला सांगतात. सरकट्याला दारू खूप पसंत पडते, पण जना त्याच्या तोंडाला आग लावतो आणि सरकट्याचं तोंड जळायला लागतं आणि ते डोकं बिट्टू आणि विकीच्या बाईक खाली येतं. म्हणून आता त्या बाईकला सोडून त्या चौघांनाही एकाच बाईकवर यावं लागतं. हे सगळे आता एका हत्तीच्या प्रॉप खाली लपतात, पण सरकट्याला ते दिसतात आणि तो विकीला संपवणारच. तर तेव्हाच तिथं श्रद्धा येऊन तिच्या पावर्सने आणि स्त्रीच्या विणीने सरकट्याचं डोकं वेगळं करते आणि त्याच्यावर वार करते. तो जखमी तर होतो, पण शेवटी श्रद्धाला तो हरवतोच आणि मग स्त्रीचा पुतळा त्यांच्यावर फेकतो. बट हे सगळे लोक त्या हमल्यातून वाचतात. आता सरकटा स्त्रीच्या पुतळ्यावर उभा राहून किंचाळून त्याची पावर दाखवतो, त्याचं डॉमिनियन दाखवतो की आता तो इथला नवीन राजा आहे, नवीन मालक आहे आणि आता सगळ्या स्त्रियांना दबून राहावं लागेल. तो चंदेरीला 200 वर्षा आधीच्या काळात नेऊ बघत होता. श्रद्धा त्यांना सांगते की महापूजापर्यंत सरकट्याची शक्ती खूप जास्त असेल आणि महापूजेच्या आधीच त्यांना सरकट्याचा आतंक थांबवावा लागेल, नाहीतर तिथे सगळा महाविनाश होईल. आणि आता जर त्याला महापूजेच्या आधी जर आपण थांबू शकलो नाही, तर तो एक बळी घेईल आणि मग त्यानंतर त्याला कोणीच हरवू शकणार नाही. नेक्स्ट डे जना भीतीमुळे झोपला पण नसतो. तो खूप घाबरलेला असतो. तो सांगतो की त्याला काल रात्रीचेच विजन येत होते. पुढं बोलतो की जेव्हा त्याला सरकट्याने पजेस केलं होतं, तर त्याला वाटलं की त्याची डेथ झाली, पण तो सरकट्याच्या दुनियेत त्याच्या कॉन्शियसनेसद्वारे पोहोचला होता. आता तो सरकट्याच्या त्या प्लेसला आणि सरकट्याशी पण जुळला असतो. म्हणजे जसा तो स्त्रीच्या पजेशननंतर तिचा पत्ता लावू शकत होता, तीच सेम थिंग आता इथं पण झाली होती. जना सांगतो की तिथे सगळ्या मुली व्हाईट साडीमध्ये विदाऊट हेअर्स एका वृक्ष सुकलेल्या झाडापाशी उभ्या होत्या. ती प्लेस नरकासारखी वाटत होती, जिथं सगळीकडे लावाच लावा होता. आता श्रद्धा तिच्या काल्या जादूच्या पावर्सने जनाला शांत करते आणि सगळ्यात मेन म्हणजे ही तीच प्लेस असते जिथं स्त्रीने सरकट्याला गाडलं होतं. म्हणून ती प्लेस नरकासारखी झाली होती. आता गावातल्या सगळ्या बायांनी मॉडर्न कपडे त्यागले होते. त्या इतक्या घाबरल्या होत्या की त्या सगळ्यांनी मॉडर्न कपडे त्यागले होते. आता त्या विकीलाच त्यांचा मसीहा बोलतात की त्याने सरकट्याला थांबवावं आणि श्रद्धा पण बोलते की विकीमध्ये प्रेमाची ताकद आहे आणि तोच यात काही करू शकतो. आणि भविष्यवाणीमध्ये पण हेच सांगितलं असतं की विकीच तो पर्सन आहे जो सरकट्याला थांबवू शकतो.
श्रद्धा विकीला सांगते की ती याच रिझनमुळं बसमधून गायब झाली होती. ती काला जादू करायची आणि तिची शक्ती वाढवत होती, कारण तिला माहिती होतं की सरकटा परत येईल. त्यानंतर ती विकीला एक चाकू देते, त्याला प्रॅक्टिस व्हावी म्हणून, कारण तो चाकू सरकट्याच्या छातीत एका स्टनमध्ये खुपसायचा असतो. विकीचे डोळे स्पेशल आहे की विकी स्वतः स्पेशल आहे, ज्यामुळं हे सगळं तो करू शकायचा. पण प्रश्न असतो की सरकट्याला फसवायचं कसं? चंद्रभानला नाच गाणं पसंत होतं, तर मग चंदेरीमध्ये परफॉर्म करायला राजी असणारी कुणीतरी डान्सर त्यांना हवी होती. पण सरकट्याच्या आतंकमुळं कुणीच तिथं परफॉर्म करायला रेडी नसतं. तेव्हा रुद्रभैया बोलतात की एक मुलगी आहे जी हे काम करू शकते, आणि ती असते शमा, जी रुद्रभैयांवर प्रेम करायची आणि त्यांच्यासाठी काहीही करायला रेडी होती. तिला पण सरकट्याविषयी आयडिया असते, पण रुद्राच्या प्रेमाखातर ती डान्स परफॉर्मन्ससाठी हो बोलते. आणि आयटम सॉन्ग सुरू असतानाच जना नोटीस करतो की सरकटा जवळपासच आहे आणि सगळ्यांच्या समोर उभा असतो, आणि बद्री तर पोझिशनमध्ये असतो. विकी शमाला त्याच्या मागे लपून स्वतः पुढं येतो आणि सगळ्यांना बोलतो की ते सगळे शमाला प्रोटेक्ट करतील. आता विकी त्या चाकूने सरकट्यावर वार करणारच, तर सरकट्या त्याच्या डोळ्याच्या पॉवरने विकीला थोड्या वेळासाठी ब्लाइंड करतो आणि सगळे बॉईज त्याच्या पोझिशनमध्ये जातात आणि मग ते शमाला वाचू शकत नाही आणि सरकट्या तिला घेऊन जातो. श्रद्धा पण तिथे येणार असते, पण ती सरकट्याच्या प्लेसवर जाण्याच्या प्रयत्नात होती, पण ती यात सक्सेसफुल होत नाही. श्रद्धाला विकीची हेल्प करायची असते, पण असं झालं नसतं. रुद्र दुःखात बेशुद्ध होतो, कारण शमाच्या या कंडिशनसाठी तो स्वतःला जबाबदार मानत होता. विकीला छतावर भेटायला श्रद्धा येते, तेव्हा विकी तिला खूप रागवतो. तेव्हा श्रद्धा त्याला समजावते की तिला वाटलं की तो सरकट्याला बिझी ठेवणार आणि मग ती त्याच्या लोकेशनवर जाऊन त्या मुलींना वाचवणार, पण ती त्या लोकेशनला एंटर करूच शकली नाही. आणि सर्वात मेन म्हणजे की ती एकटी सरकट्याशी फाईट करू शकत नाही. इव्हन स्त्रीच्या वहिनीच्या पॉवरसोबत पण ती तितकी पॉवरफुल नाही जितकी स्त्री आहे. विकीला श्रद्धाविषयी सगळं जाणून घ्यायचं असतं, पण श्रद्धा त्याला बोलते की जर तिने त्याला तिच्याविषयी सगळं सांगितलं तर तो तिला हेट करणार. पण श्रद्धाला विकी चांगला वाटतो आणि ती बोलते की तिचं प्रेम टाईमलेस आहे. तेव्हाच खाली रुद्रभैया आणि जना येतात, जिथं रुद्रभैया त्या लेटरच्या त्या लोकेशनला ट्रेस करू शकला असतो, आणि ते तिथे पोहोचतात. आणि ते पोहोचतात मेंटल इन्स्टिट्यूटमध्ये, जिथं स्पेशल अफेअरन्समध्ये आपल्याला अक्षय कुमार दिसतात, जे चंद्रभानच्याच परिवारातील सदस्य असतात. त्यानेच ते पेजेस गायब केले होते आणि मग परत पाठवून सगळ्यांना वॉर्न पण त्यानेच केलं होतं. तो सांगतो की सरकट्याला त्याच्याच प्लेसवर जाऊन हरवलं जाऊ शकतं, पण त्या जागेवर नाही जनावर, पुरुष आणि स्त्री जाऊ शकत, सगळे हाफ हाफ जाऊ शकतात. तेव्हा श्रद्धा बोलते की अर्धनारी, म्हणजे विकी आणि श्रद्धा हाफ हाफ आत जाऊ शकतात. आता आपण पूर्ण गावाला, ज्यात बिट्टूही असतो, सगळ्यांना सरकट्याच्या पोझिशनमध्ये बघतो, आणि ते गावातील लेडीजना घरात डांबून महापूजा स्वतःच करण्याच्या तयारीत असतात. आता ओ स्त्री रक्षा करणार याला पण ते मिटवून टाकतात, आणि आता सगळ्या पुरुषांची थिंकिंग पण सरकट्यासारखीच झाली असते. सगळे पुरुष सरकट्याची तारीफ करतात. रात्री रुद्रभैया, जना, विकी आणि श्रद्धा सरकट्याच्या लोकेशनला जातात, तर बिट्टू पण त्यांच्या मागे मागेच येतो आणि सगळ्यांना ते मारल्या जातील याबद्दल वॉर्न करतो, आणि मग त्याला बांधून ठेवलं जातं. आता जना पण तिथं वारंवार प्लॅन बी करत असतो, पण त्यावर कोणीच लक्ष देत नाही. जनाने पण त्याचं डोकं लावलं असतं सरकट्याच्या लोकेशनवर पोहोचण्यासाठी. आता श्रद्धा तिच्या पावसने विकीमध्ये एंटर करते आणि आता ते अर्धनारी बनतात. आता इझिली ते सरकट्याच्या लोकेशनला पोहोचतात, जिथं जना त्याच्या कॉन्शियस पॉवरने सगळं बघून रुद्रभैयाला सांगतो. आता सरकट्याच्या लोकेशनला जेही काही होईल ते सगळं जना रुद्रभैयाला सांगणार होता. श्रद्धा विकीला बोलते की त्याने आता सगळ्या मुलींना वाचवावं आणि ती तिचा बळी देणार, आणि सरकट्याला हेच हवं होतं, कारण स्त्रीची वेणी आता श्रद्धाकडे होती, तर सरकट्यासाठी स्पेशल बडीवाली स्त्री श्रद्धाच होती. विकीला हे करायचं नसतं, पण प्रेमाखातर तो हे सगळं करतो. पण आपण नोटीस करतो की सगळ्या मुली काहीच बोलत नाही, त्या जस्ट शांत तिथे उभ्या असतात, जशा की त्या ट्रान्समध्ये आहे. आता श्रद्धाच्या शक्तीला आणि आत्म्याला सरकटा त्याच्याकडे खेचतो. तिच्यासोबतच बाकी सगळ्या मुलींची शक्ती आणि आत्मा पण खेचल्या जाते, जसं की त्या सगळ्या कनेक्टेड होत्या. विकी आता रागात सरकट्याचं डोकं एकाच घावात 2 तुकड्यांमध्ये कापतो आणि श्रद्धाला वाचवतो.
तो बोलतो की हे चुकीचं आहे, सरकट्याला एकच बडी हवा, जेव्हा की या सगळ्या एकमेकींशी कनेक्टेड होत्या. पण सरप्रायझिंगली सरकट्याचं डोकं जे 2 तुकड्यात वेगवेगळं झालं होतं ते 2 डोक्यामध्ये कन्व्हर्ट होतं. आता त्या 2 तुकड्यांपासून 2चे 4 असे डोके होतात. आता श्रद्धा विकीला ती तलवार दाखवते ज्याने सरकट्याचं डोकं कापलं गेलं होतं, पण ती एका दगडात फसलेली असते. श्रद्धा बोलते की ती तलवार फक्त विकीच काढू शकतो आणि विकी ते ट्राय पण करतो. सरकटा त्याला आणि श्रद्धाला संपवणारच, तर तेव्हाच जनाचा प्लॅन बी तिथं येतो. म्हणजे भास्कर तिथे येतो, म्हणजेच भेडिया तिथे येतो आणि भास्कर भेडिया बनून सरकट्याला घाबरून त्याच्या डोक्याला मागं खदडतो. विकी शॉक असतो की एक मनुष्य कुत्रा कसा बनला, पण श्रद्धा सांगते की तो एक इच्छाधारी भेडिया आहे. तिघंही सरकट्याशी फाईट करायला रेडी असतात, पण अचानक सरकट्याची बॉडी तिथं येते आणि त्याची 4 डोकी त्यात सामावून जातात. आता सरकटा त्याचं खरं रूप, भयानक रूप दाखवतो. तो एकाच झटक्यात भेडियावर वार करून त्याला मनुष्याच्या शरीरात आणतो आणि मग भास्कर बेशुद्ध होतो. विकीला पण तो दूर फेकतो. आता सरकटा श्रद्धाला चोख करून तिची वेणी उपटतो. तेव्हा श्रद्धा एक शॉकिंग गोष्ट बोलते आणि ती ओरडते, मा. श्रद्धाच स्त्रीची मुलगी आहे. तिच्या डोळ्यात देखतच तिच्या आईवडिलांना मारलं असतं. आता सरकट्याच्या दुनियेत एंट्री होते स्त्रीची, जी तिच्या पॉवर्सने सरकट्याला एका झटक्यात दूर फेकते. विदाऊट वेणी पण ती इतकी पॉवरफुल होती. पण येस, ऑब्व्हियसली सरकटा पण काही कमी नव्हता. तो स्त्रीवर पण वार करून तिला एका दगडाखाली दाबतो. तेव्हा परत श्रद्धा बोलते की विकीच ती तलवार या दगडामधून बाहेर काढू शकतो आणि तेव्हा सरकटा मरणार. विकी फायनली तलवार त्या दगडामधून काढतो आणि परत एकदा भेडिया श्रद्धाला वाचवतो. यावेळी श्रद्धा सुपर स्पीडने सरकट्याला चकवा देऊन मग विकी ती तलवार स्त्रीला देतो. स्त्री सरकट्याच्या बॉडीला लाव्यामध्ये जाळून त्याचं डोकं पण लाव्यामध्ये फेकते आणि सरकट्याचा आतंक असा संपुष्टात येतो. आता गावातील स्त्रिया लॉक तोडून रेडी होऊन मंदिरात महापूजेसाठी आल्या असतात. त्याच महापूजा करतात. पुरुष मंडळी पण पजेशनमधून बाहेर आलेली असतात. सरकट्याचा आतंक संपला असतो. म्हणजे स्त्रिया आता परत स्वतंत्र झाल्या होत्या. स्त्री विकीवर हमला करायला येते, पण श्रद्धा तिला मा अशी हाक मारते आणि स्त्री मग शांत होऊन तिकडून निघून जाते. आता ते त्या मुलींना घेऊन बाहेर येतात आणि भेडिया त्यांच्यावर नजर ठेवून असतो आणि मग तो जंगलात पडून जातो. मीनवाईल श्रद्धा विकीला सांगते की ती मनुष्य नाही आणि त्यांचं नातं स्पेशल आहे आणि फिजिकली ते कधीच एक होऊ शकणार नाही, कारण ती अजूनही स्त्रीची ती लहान मुलगीच आहे. तेव्हा विकी विचार करतो की ती 200 वर्षापेक्षाही जुनी गोष्ट आहे. तर श्रद्धा खरंच एक चकवा डायन विच असते. श्रद्धा स्त्रीची वेणी कापून तिला मुक्ती देऊ बघत होती आणि ती वेणी तिच्याकडे आठवण म्हणून ठेवू बघत होती. सरकट्याला पण तिला संपवायचं असतं आणि भविष्यवाणीद्वारेच विकीविषयी सगळं सांगितलं गेलं होतं की तोच तो स्पेशल पर्सन आहे, म्हणून तिने विकीला पूर्ण सत्य सांगितलं नसतं. ती हळूच त्याला तिचं नाव सांगते, जे आपल्याला रिव्हील केलं जात नाही, पण विकीच्या एक्सप्रेशनवरून कळतं ते नाव काही इतकं छान नव्हतं. आता श्रद्धा अचानक गायब होते, पण तीच फुलाची पाकळी विकीकडेच राहते. ती विकीमध्ये सामावून जाते, म्हणजे श्रद्धाचा इसेन्स विकीमध्ये सामावला असतो. सर्वात मेन म्हणजे की श्रद्धा विकीमध्ये एंटर यामुळेच करू शकली असते, कारण ती मनुष्य नव्हतीच. जे श्रद्धाचं रूप आपल्याला सुरुवातीला दाखवलं गेलं, मे बी तेच तिचं रिअल रूप असावं, म्हणजेच भयानक. आणि इतकी वर्ष तिने काला जादू करून अशा पॉवर्समुळं स्वतःला इतकी वर्ष यासाठी जिवंत ठेवलं असावं की तिला बदला घेता यावा. आता स्टोरी इथून आणखी भयानक होते. तुम्हाला मुंजा मूव्हीचा पोस्ट क्रेडिट सीन आठवत असेल, ज्यात जना भास्करसाठी मुन्नीवाली चड्डी घेऊन येतो. तर तो स्त्री 2च्या नंतरचा सीन असावा, जेव्हा त्याने स्त्रीची मदत केली होती सरकट्याला हरवण्यात. आता भास्करला पण श्रद्धा आवडली असते. भास्कर आणखी एक गोष्ट बोलतो की जना दिल्ली जाणार नाही, तिथं वॅम्पायर आहे जो जनाचा खून पिणार. आता इथे एक सॉन्ग येतो आणि यानंतर आणखी एक पोस्ट क्रेडिट सीन येतो, जिथं शॉकिंगली त्याच मेंटल इन्स्टिट्यूटमध्ये एक व्यक्ती कपडा उडून उभा असतो आणि गेटवर एक अननोन शक्ती कोणाची तरी अस्थिया घेऊन येते. आता ती राख ओपन केल्यानंतर तर त्यात सरकट्याच्या पॉवर्स प्रेझेंट असतात आणि ती कपडा उडून असलेली पर्सन दुसरं तिसरं कोणी नसून अक्षय कुमारच असतो, चंद्रभानच्या परिवारातील, जो सरकट्याची शक्ती खाऊन त्याच्यासारखाच बनतो, कारण तो चंद्रभानच्याच तर फॅमिलीचा असतो. शेवटी आणखी एक सॉन्ग दाखवलं जातं आणि मूवीचा इथे द एंड होतो. मंडळी, हे होतं स्त्री 2 सरकटे का आतंक मूवीचं एक्सप्लेनेशन.
तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.